लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 7 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता इतक्या दिवसांच्या भांडणानंतर खऱ्या अर्थाने कला आणि अद्वैत यांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमाची आपल्याला या एपिसोडमध्ये प्रचिती येणार आहे। इकडे आता घरामध्ये फराळ चालू असतो, त्यावेळेला अद्वैत तिकडे येतो। अद्वैत येतो आणि त्याच वेळेला तो म्हणतो, काकी काय दिवाळीचा फराळ करतेस तू? खरंच मला टेस्टला मिळेल ना फराळ? यावरती इकडे रजनी म्हणते, हो रे हो, कसं आहे ना, म्हणजे आमचा अद्वैत हा आहे ना एरवी किती डाएट करेल, पण तरी सुद्धा ज्या वेळेला दिवाळीचा फराळ असेल ना त्यावेळेला दिवाळीचा फराळ टेस्ट करणार, एका मागोमाग एक फराळ खात राहणार। तुम्हाला माहिती नाहीये, आमचा अद्वैत हा दिवाळीच्या फराळाचा अक्षरशः वेडा आहे, वेडा। असं म्हटल्यावरती इकडे आता संगीता म्हणते, हो फराळ तर आता तुम्हाला खायलाच पाहिजे, टेस्ट करायलाच पाहिजे। यावरती आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो, हो म्हणजे याच्या आधी आपला फराळ कधीही फेल गेला नाही, पण या वेळेला मात्र आपल्याला काही सांगता येत नाही। त्यावरती संगीता म्हणते, बरोबर आहे तुमचं जावई बापू, कारण या घरामध्ये मी पहिल्यांदाच करतेय ना दिवाळी, मग त्यामुळे कदाचित माझ्या हातची दिवाळी तुम्हाला आवडेल नाही आवडेल। यावरती आता इकडे बोलायला लागतो अद्वैत की नाही हो, मी तुमच्याबद्दल बोलत नाहीये, मी तुमच्या हातचे पदार्थ खाल्लेत ना, मला माहिती आहेत ना तुम्ही खूप सुगरण आहात, तुम्ही खूप छान पदार्थ करता याची मला पुरेपूर कल्पना आहे। मी तुमच्या मुलीबद्दल बोलतोय, म्हणजे तुमची मुलगी कशी आहे, कलाकार आहे ना, तर कलाकारांना काय जमतं, कलाच जमते, त्यांना काही स्वयंपाक वगैरे करायला जमतो असं मला तरी काही वाटत नाहीये, आणि म्हणून मी हे सगळं बोलतोय। तुम्हाला नका वाटून घेऊ, तुम्ही खूप छान स्वयंपाक करता आणि मी तो खाल्लेला आहे, तुम्ही जर फराळ कराल तर तो फराळ सुद्धा खूप छान होईल। असं म्हणत अद्वैत संगीताला छानपैकी पॉलिश करत असतो आणि इकडे कलाची बदनामी करत असतो, जेणेकरून या सगळ्यामध्ये कलाला राग यावा, कला चिडावी असा त्याचा एकच उद्देश असतो। तोपर्यंत कला मात्र त्याला कोणताही रिस्पॉन्ड न देता आता आपला हे करायला लागलेली असते। कला अद्वैतकडे लक्षच द्यायला तयार नसते, काय बोलतोय काय करतोय याच्याकडे लक्ष न देता ती आपलं काम करत असते। त्यानंतर अद्वैत लॅपटॉपवरती काम करत असतो। आता कलाला पण हुकी येते, हा कसा माझ्या आईचा वापर करून मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो, आता याला पण मी अडकवणार। असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता मात्र म्हणते, आई अगं माझे हात तर दुखायलाच लागले। यावरती संगीता म्हणते, काय बोलतेस, तुझे हात दुखायला लागले? अगं दिवाळीचा फराळच हा इतका हे असतो ना की याच्यामध्ये हात अगदी भरून येतात ग, म्हणजे खांदे वगैरे अगदी दुखायला लागतात। यावरती आता इकडे कला म्हणते, आई तुला माहितीये ना ज्या वेळेला तुझे सुद्धा असे हात दुखायचे त्यावेळेला बाबा काय करायचे, स्वतः चकली पाडायचे, स्वतः अनारसे करायचे, करंजीचं तुला साचा घेऊन परसून बसायचे, आठवतं ना तुला? यावरती संगीता म्हणते, हो तर अगं आठवतंय की तुझे बाबा मला सगळा फराळ करू लागायचे, म्हणजे जरा मी म्हटलं ना माझा हात दुखतोय तर बाबा अगदी मला लगेचच उठून मदत करायची। मुद्दाम कला हे सगळं बोलत असते जेणेकरून अद्वैतने कामाला यावं आणि हे सुद्धा संगीतानेच बोलावं। असं म्हणत मुद्दाम कला ज्याप्रमाणे अद्वैत संगीताचा वापर करून कलाला हे करण्याचा प्रयत्न करत असतो, डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो, तशीच कला आता हे करते। यावरती आता रजनी म्हणते, अहो तुम्हाला काय वाटलं आमचा अद्वैत काय कमी आहे का? अहो त्यावेळेला देवी आईचा उत्सव होता ना, म्हणजे नवरात्रामध्ये, त्यावेळेला अख्ख्या कोल्हापूरमध्ये वाटायला नानांनी म्हणजे आमच्या आबांनी सांगितलं होतं की खोबऱ्याच्या वड्या कर म्हणून कलाला, तर कला एकटी नाही आमच्या अद्वैतने तिला मदत केली, दोघांनी मिळून काय सुंदर खोबऱ्याच्या वड्या बनवल्या होत्या। तुम्हाला माहित नाहीये, आमच्या अद्वैतने जर ठरवलं ना की या सगळ्यामध्ये कलाची मदत करायची तर तो मदत करूच शकतो। असं म्हणत रजनी आता कलाचं आणि अद्वैत या दोघांचं कौतुक करत असते। आबा हे सगळं दृश्य पाहत असतात आणि आता आबा हसत असतात। कला, अद्वैत आणि या सगळ्यांचा संवाद ऐकून आबांना घरामध्ये चाललेलं सगळं हे आवडत असतं। तोपर्यंत इकडे आता संगीता म्हणते, काय खरंच अद्वैतराव, म्हणजे तुम्ही कलेची मदत करून हे सगळं खोबऱ्याच्या वड्या केल्या होत्या, काय सुंदर खोबऱ्याच्या वड्या झाल्या होत्या, म्हणजे आमच्याकडे तुम्ही घेऊन आला होतात ना, मी खाल्ल्यात ना खोबऱ्याच्या वड्या, मग आता तर तुम्ही कलालाच ह्याच्यामध्ये फराळ करण्यामध्ये मदत करायलाच पाहिजे, कारण जर तुम्ही दोघं जण मिळून इतका सुंदर हे करू शकताय ना तर तुम्ही दोघं जण मिळून फराळ सुद्धा किती सुंदर कराल, काय ग कले तुम्ही दोघांनी मिळून फराळ करा। असं म्हणत संगीता आता कलाच्या जाळ्यात अडकते। हे सगळं कलानेच मदवून घेतलेलं असं तोंडून, पण संगीताला माहित नसतं की कला इतकी हुशार आहे, हात दुखण्याचं नाटक करून आपल्याला अद्वैतला कामाला लावायला सांगते। ती आपल्या आवडीने सांगते की अद्वैतराव चला चला
आता तुम्ही दोघांनी जोडीनी छानपैकी आता स्वयंपाक करायला किंवा इकडे आता फराळाचं करायला घ्या, असं म्हणत संगीता या सगळ्यामध्ये आता अद्वैतला बोलवते. अद्वैतचा नाईलाज होतो. काय करू असं म्हणत अद्वैत तिकडे बसतो आणि कला त्याला सांगायला लागते, असं करायचं तसं करायचं, ही चकली अशी पाडायची. त्याला आता भाजणीचं पीठ कला पद्धतशीररित्या मळून देते. पीठ मळून दिल्यावरती कला त्याला सांगायला लागते, हे असं कर ते तसं कर, गोल गोल पाडायची असते चकली. अद्वैतने कधी आयुष्यात चकली पाडली नसते, त्याला काय जमणार चकली. आणि कला मात्र हात दुखण्याचं नाटक करून अद्वैतकडून चकल्या पाडून घेऊन त्याला त्याच्याच औषधाची चव चाखवायला निघालेली असते. अद्वैत चकल्या पाडतो आणि कला विचार करते, तुला काय वाटलं, तूच माझ्या आईचा फक्त वापर करून मला तुझे पाय दाबायला लावू शकतोस का, मला तुझ्या पायाला तेल लावून मॉलिश करायला लावू शकतोस का. मी पण माझ्या आईचा वापर करून तुला चकल्या पडायला बसवलं की नाही बघ, असं म्हणत कला मनातल्या मनात खुश होत असते. आणि मनातल्या मनात खुश होत ती अद्वैतला असं कर तसं कर हे सांगता सांगता आता अद्वैतला चकल्या काही करता येत नसतात. गोल चकल्या कशा पाडायच्या, साचा फिरवायचा, मान हलवायची, हात गोल फिरवायचे की आपणच गोल फिरायचं हे कळत नसल्यामुळे अद्वैत कधी हात हलवतो, कधी मान हलवतो, कधी स्वतःच हलतो आणि गोल चकडी पाडायचा प्रयत्न करतो. आणि ही मजा कलाला एन्जॉय करायची असते म्हणून ती तिकडून उठते आणि मस्तपैकी ओट्यावरती बसते. ओट्यावरती बसून ती आता अद्वैत काय करतोय कसं करतोय त्याची गंमत कशी करायची याचा अंदाज घेत असते. आणि संगीता हे पाहते, आबा सुद्धा हे पाहतात. छान छान अद्वैत मदत करतोय हे बघत आबांना मजा वाटते. आता इकडून वरतून बसून कला ऑर्डर सोडत असते, चांदेकर अरे त्या तुटलेल्या 2 चकल्या आपण कोणाला खायला देऊ शकत नाही ना, अखंड एकच चकली पाहिजे. 2 चकल्या तुटल्या तर त्या हसतील ना लोक आपल्याला, त्यामुळे अखंड चकली बनव, अशी बनव तशी बनव, इकडून तुटली नाही पाहिजे, तळताना सुटली नाही पाहिजे, इकडून चिटकव, असे अनेक इन्स्ट्रक्शन ती देत असते. आणि अद्वैतला राग येत असतो. रागारागाने तिच्याकडे पाहतो त्यावेळेला संगीता विचार करते, नाही 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 याच्यामध्ये काहीतरी गौड मंगाल आहे. ही कला इतक्या साध्या सोप्या पद्धतीने नाही बसणार. म्हणजे आता सुद्धा 2 हातावरती जोर टाकून ही ओट्यावर बसली, तेव्हा हिचा हात नाही ना दुखला, मग ही नाटक करत होती का, हिने माझ्याकडून जावई बापूंना फराळ करायला बसवून घेतलं का, नाही नाही काहीतरी गडबड आहे. कला पण पटकी नाटकी आहे. मला माहिती आहे ना ही काही साधी पोरगी नाहीये की या सगळ्यामध्ये गप्प बसेल आणि हे सगळं करेल. हिने माझाच वापर करून अद्वैत रावांना फराळ करायला बसवले आणि स्वतः निवांत इकडे वरती बसले आणि गमती जमती पाहते. नाही नाही आता मला ह्या कलाला धडा शिकवायलाच पाहिजे, असं म्हणत संगीताच्या लक्षामध्ये कलाची ट्रेक आल्यावरती संगीताचं डोकं फिरतं आणि कलाला अद्दल घडवायची म्हणून आता संगीता म्हणायला लागते, कले अगं असं काय करतेस, जावई बापू आणि तुम्ही दोघांनी मिळून फराळ करायचं ठरवलंय ना, मग तू जावई बापूंना दाखवायला पाहिजेस. ते बघ त्यांना कुठे कळतंय की आपण गोल फिरायचं की चकली गोल फिरवायची की साचा गोल फिरवायचा की हात फिरवायचा. ते मान हलवतायत, कधी हात हलवतायत, कधी स्वतः हलतायत, पण चकली काही गोल होतच नाहीये, त्यामुळे तुलाच मदत करायला पाहिजे. कसं बरोबर ना, असं म्हणत संगीता कलाला कामाला लावते. कला म्हणते, आई अगं तो करतोय ना चांदेकर, त्याला करू दे. आता संगीता तिला चिमटा काढते आणि तुझा हात दुखत नव्ह मगाशी, आता कशी ग वरती बसलीस, जा बापूंना मदत कर. कलाची ती आईच असते, कलाची सगळी ढोंग तिने पकडलेली असतात आणि या सगळ्यामध्ये अद्वैतला मदत करण्यासाठी ती सांगत असते. कला म्हणते, आई करू दे ना त्याला, पण संगीता काही ऐकत नाही. तू किती मोठी चालू पोरगी आहेस ना, मला विचार ना, तुझा हात दुखतोय काय, जा मदत कर जा. असं म्हणत बिचारा अद्वैत गोल गोल फिरत ज्या चकल्या पाडत असतो त्याच्यामध्ये मदत करण्यासाठी संगीता कलाला घेऊन येते. आणि जावे बापू थांबा, अहो तुम्हाला नाही जमणार, कारण चकल्या अशा गोल गोल फिरवून होत नसतात, याच्यामध्ये कला तुम्हाला धरून ठेवेल आणि तुम्ही फक्त हात हलवा आणि चकली गोल करा. काय कला करशील ना, असं म्हणत संगीता कलाला चांगलाच दम देते. आबा या गमती जमती पाहत असतात आणि या गमती जमती पाहता पाहता आबांना खूप हसू येत असतं. आणि विहीणबाईंचा हा सगळा प्रताप बघून आणि कला अद्वैतचं हे सगळी केमिस्ट्री बघून आबा गोड हसत असतात. त्यांच्या काळातल्या त्यांच्या जुन्या आठवणी आठवत बसलेल्या असतात. त्याच वेळेला आता कला येते आणि अद्वैतला सांगते, मी तुझी मान धरते, तू हलायची काही गरज नाहीये, तुझी मान गच्च धरून मी ठेवते. आता तुला चकल्या पाडायच्या आहेत ना, तो सोऱ्या आहे ना, तो सोऱ्या फक्त गोल गोल फिरव, तू हलू नकोस रे, यात तू हलायची काहीच गरज नाहीये.
असं म्हणत कला त्याला समजवते. त्याला समजवल्यावरती मग मात्र अद्वैत तिकडे बसतो. कला त्याची डोकं धरते. अद्वैत गोल गोल चकल्या पाडायला लागतो आणि आता फायनली चकल्या पाडत असतो. पण चकल्यांचं काही प्रमाण बिघडतं आणि त्यावरती कला सांगत असते, मी तर भाजणी नीट केली होती, मग ह्या तुटाला कशाला पाहिजेत चकल्या. यावरती संगीता म्हणते, ते काय नाही, तू भाजणी नीट मळली नाहीस, भाजणी नीट मळून दे तरच चकल्या व्यवस्थित गोल होतील. असं म्हटल्यावरती आता कला सांगते, हे बघ मी पेपर पकडते. कारण अद्वैत गोल गोल करत असताना तो पेपर इकडे तिकडे असा होत असतो. मग फायनली अद्वैतने चकल्या पाडत असताना कला पेपर धरते. अद्वैत गोल गोल चकल्या पाडतो. फायनली खूप मोठी मेहनत करून चकल्या तयार झालेल्या असतात. आता तयार झालेल्या चकल्या तळायच्या असतात. मग संगीता चकल्या तळायला घेते. चकल्या तळताना ती विचार करत असते, असंच या दोघांच्या मधलं प्रेम कायम राहू दे. या दोघांच्या मध्ये कोणतीही भांडणं, कोणतेही गैरसमज आता येऊ नको दे, असं म्हणत संगीता खुश होते आणि चकल्या पाडायला लागते. बरं आता झालं, चकल्यांचं काम चालू असतं. तोपर्यंत तिकडे नैना येते. नैना म्हणजे काय, जशी परीच घरातल्या सगळ्यांना राबवून घेण्यासाठी नैना आपल्या प्रेग्नन्सीचा अस्त्र म्हणून वापर करत असते. तेवढ्यात नैना येते आणि काय चाललंय तुमचं, अजूनही चकल्या पुराण थांबलेलंच नाहीये का, म्हणजे किती वेळ हे चकल्यांचं चालायचं आहे, मला भूक लागलेली आहे, माझ्या खाण्यापिण्याची काही व्यवस्था नको का, मला या सगळ्यामध्ये ह्या वासाने त्रास होतोय, किती वेळ तुम्ही हे सगळं करणार आहात, आणि हे काय माझ्या खाण्यासाठी काय केलंय, अशी तिची आरेरावी सुरू होते. तिची आरेरावी सुरू झाल्यावरती इकडे संगीता काय ऐकते काय, संगीता तिला सडेतोड उत्तर देते, आलीस महाराणी, आलीस तू, म्हणजे कसं आहे ना, या सगळ्यामध्ये सगळेच जण काम करतायत बघ, अद्वैत राव सुद्धा काम करतायत, त्यांना सुद्धा कामाला बसवलंय, आणि तुझं तुझं काय चाललंय, तू या सगळ्यामध्ये काम न करता इकडे खाली येऊन बसणार. यावरती नैना म्हणते, मी प्रेग्नेंट आहे ना, मी का काम करायचं. संगीता म्हणते, माझी 3 बाळंतपण झाली, माहितीये ना तुला, 3 पोरी आहेत तुम्ही माझ्या, मी पण 3 वेळा प्रेग्नेंट होते, मी पण या सगळ्यातून गेलेली आहे, पण तुझ्यासारखी नाटकं नाही हो कोणी केली आणि कोण करणार पण नाही, त्यामुळे ते काही नाहीये, निमूटपणे ये, चल चकल्या तळायला घे, असं म्हणत संगीता नैनाला अशी काही बडबडते. नैनाला आता नाईलाज असतो. आतापर्यंत सगळ्यांवरती आरेरावी करायला चाललेली असते, कला असते, रजनीला ऐकत नाही ती, आणि त्यामुळे आता संगीता मी तिला अशी काही पकडलेली असते. संगीता सगळ्यांना वटणीवर आणायला चाललेली असते. तिच्या हातामध्ये झाडा देत, चल तळ, काय नाही काही कसं तरी होत, चल तळायला घे, असं म्हणत नैनाला पण कामाला लावते. नैना चिडफिड करते आणि कुठून इकडे कडमडायला आले आणि कुठून मी हिला बोलले आणि हिने मला कामाला लावलं असं म्हणत असते. तोपर्यंत तिकडे रॉकेट येतो आणि कलाताई, तुझी इथली कामं जर का उरकली असतील तर चल आपण मावळे बनवायला लागूया. कला म्हणते, रॉकेट थोडंसंच काम बाकी राहिलंय, पण तुझ्या दाजींचे डिझाईन पण द्यायचे आहेत, मी इथलं काम उरकते, मी वरती जाते, तुझ्या दाजींच्या सगळ्या डिझाईन देऊन टाकते, त्या डिझाईन दिल्या ना की मी मावळा बनवायला येईल, चालेल ना. रॉकेट म्हणतो, ठीक आहे, मी सुरुवात करतो, तुला मदतीला म्हणजे तेवढीच मदत होईल आणि तू ये. तोपर्यंत कला वरती येते आणि पटापट डिझाईन पूर्ण करण्याचं काम करायला लागते, जेणेकरून अद्वैतला पटकन डिझाईन देता येतील. आता बेडवरती कला बसलेली असते, पण ह्या दोघांनी अर्धी साईड वाढून घेतलेली असते, त्यामुळे कला बसल्यामुळे तिचं सगळे पेपर वगैरे अद्वैतच्या बाजूला असतात. मग अद्वैत तिला खचकन खाली ओढतो. यावरती कला म्हणते, काय चाललंय काय तुझं. अद्वैत म्हणतो, अगं बेडचे 2 भाग आहेत ना, तू इकडे माझ्या साईडला कशी येऊन बसलीस. कला म्हणते, अरे तुझंच काम करते ना डिझाईनचं, तूच म्हटलास ना मला डिझाईनची कामं पाहिजे, म्हणून तेच करत होते, तुझं काय चाललंय चांदेकर, का मला डिस्टर्ब होतेस आणि अर्ध्या भागात करून पेपर कुठे ठेवू, अरे किती ते काम असतं, पसारा असल्याशिवाय ते काम उरकेल का, तुझं काय चाललंय, असं म्हणत ती अद्वैतला बाजूला करते आणि पुन्हा आपलं काम करायला लागते. डिझाईन बनवून देणं हे तिची प्रायोरिटी असते, तरी सुद्धा अद्वैत हट्टाने अर्ध्या भागामध्ये तिच्या सगळं सामान फेकून देतो आणि आता अर्ध्या भागामध्ये मुद्दाम बसतो आणि कला काय डिझाईन काढते हे टोकून टोकून बघायला लागतो. कला पण किती हट्टी, ती त्याला डिझाईन दाखवतच नाही, इकडून आडून तिकडून आडून डिझाईन लपवून ठेवते. अद्वैत टोकून टोकून डिझाईन बघण्याचा प्रयत्न करतो, कला डिझाईन लपवण्याचा प्रयत्न करते. अद्वैत म्हणतो, बघू बघू, अगं डिझाईन तरी बघू, असं म्हणत तो एका पेपरला हात लावतो. झटकन कला त्याच्या हातावरती फटका देते. का, मी त्या बेडच्या बाजूला बसले तर मला ढकलून काढलंस ना, मला तिकडे उतरवलंस ना, आणि आता तुला का या सगळ्यामध्ये याला हात लावायचाय, माझ्या बेडच्या साईडला आहे ना ते, खबरदार हात लावलास तर, असं म्हणत ती अद्वैतला जोरदार फटका देते. अद्वैत म्हणतो, काय बाई आहे,
अगं असं काय करतेस, त्या डिझाईन आपल्याच आहेत ना, चांदेकरांच्या साठीच बनवते आहेस ना, मग बघितलं तर काय झालं. यावरती कला म्हणते वा वा वा, तुला आत्ता आठवलं का आपल्या तुपल्या. म्हणजे आता ज्या वेळेला मी डिझाईन बनवताना इकडे बसले तेव्हा तुला नाही कळलं की आपल्याच डिझाईन बनवते, बसू दे हिला इकडे. तेव्हा नाही, तेव्हा माझी साईड तुझी टाईट मला खसकन खाली ओढलंस आणि आत्ता आत्ता तुला आपल्या तुपल्या कळतंय का, असं म्हणत कला चिडते आणि त्याच्यावरती चांगलीच भडकते. अद्वैत म्हणतो असं काय करतेस, अगं मला डिझाईन द्यायचे आहेत, तुला माहिती आहे ना मला लवकरात लवकर डिझाईन द्यायचे आहेत. त्यासाठी एकदा जर का मी बघून घेतलं ना डिझाईन तर कदाचित मला कळेल त्या डिझाईन मध्ये काय फॉल्ट आहे काय नाही. कला म्हणते नाही बघायला भेटणार म्हणजे नाही बघायला भेटणार. जोपर्यंत मी तुझ्या हातामध्ये डिझाईन देत नाही तोपर्यंत तू डिझाईन कधीच बघू शकणार नाहीस. अद्वैत चिडतो आणि काय हट्टीपणा आहे हा तुझा, मला डिझाईन पाहायचे आहेत म्हणजे पाहायचे आहेत. अद्वैत हट्टाला पेटतो, कला हट्टाला पेटते, मी तुला डिझाईन देणार नाही आणि मी डिझाईन बघणार, असं म्हणत कलाच्या डिझाईनच्या व्यवस्थित एकावरती एक पेपर करून ठेवते आणि त्याच्यावरती जड वस्तू ठेवते आणि तिचं उरकण्यासाठी जाते. आता अद्वैतला ती नाही म्हटली ना मग जास्त उत्सुकता लागते. ती नाही म्हणते मग आपल्याला ते पेपर पाहायलाच पाहिजेत. असा हट्टाला पेटलेला अद्वैत आता ते पेपर पाहण्यासाठी उत्सुक होतो. इकडून तिकडून आडून बिडून ते पेपर पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि आता कला ज्या वेळेला आरशासमोर उभी असते आणि स्वतःच उरकत असते तेव्हा अद्वैत ती संधी साधतो. संधी साधून अद्वैत ते पेपर घेण्याचा प्रयत्न करतो. लहान मुलाच्या वरतान दोघांची भांडणं चालू असतात. लहान मुलाच्या वरतान दोघ जण भांडत असतात आणि कला पाहते की हा माझा पेपर घेतोय. झालं, कला आता या सगळ्यामध्ये चांगली चिडते आणि आता ती ज्या वेळेला आरशात पाहत असते तेव्हा आरशातनच अद्वैतने पेपर घेताना पाहिलेलं असतं. मग उलटी येऊन ती अद्वैतचा हात पकडते. लहान मुलासारखे झटापटी करत कला त्याचा हात बाजूला करते आणि का रे, आत्ता माझ्या बाजूला असलेले हे पेपर घ्यायला तुला काहीच नाही का वाटलं. मगाशी मोठा आलास, माझी बाजू तुझी बाजू, आता पेपर माझ्या बाजूला आहेत. मी तुला सांगितलेलं आहे की माझ्या पेपरला हात लावू नको, तरी पेपरला तुला हात लावायचाच आहे का. काय करू तरी काय चांदेकर, इतका कसा बदलतोस लगेच. एकदा तुझ्या पद्धतीनुसार पेपरच्या म्हणजे त्या बेडचे 2 भाग इकडे यायचं नाही, पण तुला हवे तेव्हा तू करणार. वा वा वा, चांगला न्याय आहे. हे बघ, पेपरला हात लावू नको, जोपर्यंत मी तुला देत नाही ना पेपर बघायला तोपर्यंत हात लावायचा नाही. अद्वैत म्हणतो तू काय डोक्यावरती पडलेस का, अगं त्या डिझाईन तू मलाच देणार आहेस ना, त्या मला सबमिट करायच्यात अर्जंट बेसिसवरती. ज्या वेळेला मी डिझाईन सबमिट करेल त्याच वेळेला त्याचे कानातले किंवा छोट्या मोठ्या ह्या वस्तू बनतील आणि तेव्हाच त्या मार्केटमध्ये येतील ना. दिवाळी तोंडावरती आले, तुला कळतंय का, लोकांची दिवाळीच्या दिवशी खरेदीला खूप घाई होते, त्याआधी या मार्केटमध्ये आल्या पाहिजेत ना. कला म्हणते मला तेवढी अक्कल आहे, वेळेमध्ये काम पूर्ण करणं हे मला समजतं. तू मला जी डेडलाईन दिलीस त्या डेडलाईनला तुझ्या हातात त्या डिझाईन असतील, याच्यामध्ये 1 तासाचा पण फरक होणार नाही. कळलं तुला, इतकं तरी आता समजतंय ना की माझ्यामुळे उशीर होणार नाही, पण त्याच वेळेला तुझ्या हातात डिझाईन मिळतील. आता तुला मी डिझाईन बघायला देणार नाही. आता कला पण लहान मुलासारखी हट्टाला पेटते, इकडे अद्वैत पण लहान मुलासारखा हट्टाला पेटतो. दाखव नाही दाखव दोघांची भांडणं सुरूच असतात. कला मग सगळे पेपर उचलते आणि पेपर उचलून कला आता एका वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवते जिथे अद्वैतला हात लावता येणार नाही. आता दुसऱ्या दिवशी अभ्यंग स्नान असतं. अभ्यंग स्नानाला उठणं लावून अंघोळ नवऱ्याला बायकोने घालायची असते आणि कला आणि अद्वैतचा हा पहिला पाडवा असतो. तरीही अद्वैत झोपलेला असतो. मग काय, कलाला हुकी येते त्याला आता विचित्र पद्धतीने उठवण्याची. मग कला येते आणि अद्वैतच्या कानाजवळ कोर्र असं मोठ्याने ओरडते. अद्वैत घाबरतो, कोण आहे कोण आहे कोण आहे, आणि धाडकन उठतो. आणि खरे तुला नीट उठवता पण येत नाही का. कला म्हणते अरे अभ्यंग स्नान आहे, सगळेजण खाली बसले असतील उठणं लावायला आणि तुझं काय चाललंय, चल लवकर, असं म्हणत ती चिडतच त्याला उठवते. मग आता इकडे तो खाली येतो. आता नैना आणि राहुल आणि कला आणि अद्वैत या दोघांची ही पहिली दिवाळी असते. मग उठणं लावण्यासाठी अद्वैत पाटावरती बसतो. कला त्याला छान उठणं लावते. रजनी म्हणते अद्वैत आता तू कलाला उठणं लावायचं, आता तू इकडे ये, कला पाटावरती बसेल आणि तिला तू उठणं लाव, असं म्हणत ती अद्वैतला उठणं लावायला सांगते. त्यावरती आता इकडे संगीता म्हणते नीट लाव ग जावं आपण उठणं. कला म्हणते मी नीट लावलंय, पण तुझ्या जावयाला पण सांग मला नीट उठणं लावायला, असं म्हणत कला आता पाटावरती बसते. इकडे नैना पण पाटावरती बसते. राहुल तिला उठणं लावणार, कला पाटावर बसून अद्वैत तिला उठणं लावणार.
पण इतकी काही गडबड होते की या गडबडीमध्ये अद्वैतचा तोल जातो। तो आता त्याच्या उठण्याच्या अंगानेच कलाच्या अंगावरती पडतो, त्याचा गाल कलाच्या गालाला लागतो आणि उठणं आपोआपच लागतं। त्यावरती आता इकडे रजनी म्हणते, हे काय, उठणं वेगळं लावायची काही गरजच नाहीये, अद्वैतने आपल्या गालाचं उठणं कलाला लावलेलं आहे असं म्हणत दोघांच्या मध्ये एक बॉन्ड निर्माण होताना आपल्याला दिसत आहे। दोघं एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत आणि दोघांचं हे प्रेम कसं फुलणार, कधी फुलणार आणि हे पाहायला प्रेक्षकांना आवडणार का, हे कमेंट करून नक्की कळवा।